बातमी अहिल्यानगरमध्ये, कारण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। धीरज परदेशी काम करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यांच्यावरती हल्लेखोरांनी जो हल्ला केला त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा आणि कडक शिक्षा द्या ही मागणी केली जाते आणि त्यासाठीच अहिल्यानगर बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदचा आजचा दुसरा दिवस आहे। शहराचा जो मुख्य बाजारपेठ, चित्र रोड, कापड बाजार, घास गल्ली हा संपूर्ण परिसर आणि शहर बंद ठेवण्यात आले। जोपर्यंत मुख्य आरोपी सापडत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनीही घेतली आहे। तर सलग दुसऱ्या दिवशी ही बंदची हाक देण्यात आली आहे। तर या असल्या मुसलमान यांना कुठेतरी या प्रकरणातून घेसून काढलं पाहिजे। तर म्हणजे आज सगळ्यांची मागणी आहे की त्यांना गजाआड करा। माझी तर व्यक्तिशः अशी मागणी आहे की त्यांचे जिथं ते दिसते पकडल्याबरोबर त्यांचे मुंडके छाटून टाकले पाहिजे। कारण की या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा म्हणजे मी म्हणतो कुठल्याही प्रकारचं या गोष्टीला संरक्षण नको। उद्या भविष्यामध्ये असा प्रकार कोणासोबतच व्हायला नको। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांच्याकडनं। प्रसाद, सध्या आपण बघतोय दुसरा दिवस आहे, बंदची हाक देण्यात आली आहे। कुठपर्यंत मुख्य आरोपीला शोधण्यासाठीची तयारी झालेली आहे? पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच 3 दिवसापूर्वी महापालिका कर्मचारी धीरज परदेशी याच्यावर मुकुंदनगर भागात हल्ला झाला। 3 दिवस खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु काल त्याची प्राणज्योत मावळली आहे। शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह घाटी या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। त्यानंतर सकल हिंदू समाज असेल किंवा आमदार संग्राम जगताप असतील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्यानंतर शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। आज दुसरा दिवस असून शहर बंद ठेवण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने हैदराबाद या ठिकाणून आरोपी देखील अटक करण्यात आलेले आहे, परंतु या आरोपी मागे जो मुख्य सूत्रधार आहे तो लवकरात लवकर अटक व्हावा अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांनी देखील नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलेलं आहे। सध्या पोलीस प्रशासन मुख्य आरोपीचा देखील शोध घेत आहे। आता सध्या 5 आरोपींना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे चौकशी देखील सुरू आहे। आज दुपारनंतर शवविच्छेदन झाल्यानंतर धीरज परदेशी याचा मृतदेह अहिल्यानगर शहरामध्ये दाखल होणार आहे। त्यानंतर आता आमदार संग्राम जगताप असतील किंवा सकल हिंदू संघटना असतील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं सध्या लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रसाद।